चला सन्माननीय तलोजे बोईरपाडाचे आमचे सन्माननीय गजाननजी मुंबईकर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व ग्रामस्थांना विनंती असेल बोईरपाडाचे, जर तुम्ही आला असाल तर तुम्ही सर्वांनी या, कारण ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि आपल्या गावाच्या अभिमानाची आहे. तर सर्व जे ग्रामस्थ मंडळ भोईरपाडा आहेत त्या सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. येथे विशेष शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आमचे सन्माननीय गजाननजी मुंबईकर यांचे इथे विशेष शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. चला खारघर संघ आपला निर्णय. चला आपण क्षेत्ररक्षक निवडला. आपण येणाऱ्या 3 मिनिटं आहेत बघा, 11 वाजायला 3 मिनिटामध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या प्लीज, आपल्याला विनंती करतो. आता वेळ वाया घालू नका दादा. चला आपण 3 मिनिटामध्ये येणाऱ्या क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं 11 वाजता. चला ऑफिशियल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आज ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत लालचंद गावंड सर वाघिलवाडा आणि त्याचनंतर अनिल टेंबे सर वलप. दोन्ही पंचांचं आपण विशेष कौतुक करूयात. आणि आज ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. आमचे माऊली प्रसाद इव्हेंट त्यांचं सुद्धा विशेष आपण कौतुक करूयात. ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते आणि ही स्पर्धा जे प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह एन्जॉय करतायत त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण सहर्ष हार्दिक स्वागत करू द्या या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला खारघर असेल, एका बाजूला असेल रोहिंजन संघ. या दोन संघांमध्ये ही पहिली लढत आजच्या दिवसामधील मेगा फायनलचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शिवशक्ती खारघर त्यांना फाईट करत असताना ACC रोहिंजन. चला रोहिंजन संघ आपली सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. MK5 शिवशक्ती खारघर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आज मैदानाच्या आतमध्ये. जसं पहिल्या सत्राला सुरू होईल मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकूयात आमच्या आजचे साथी समालोचक साजिद मडवी यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू मनोज ठाकूर मन फ्रॉम शिरवली यांचा गोड आवाज आपण ऐकलात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला विनम्र अभिवादन करून आपण सामन्यांना सुरुवात करत आहोत. बॅट्समन बॉल द्यायचे. पहिला मॅच आपण बघू दुसऱ्या दिवसातील. टीम ACC रोहिंजन त्यांना फाईट करेल MK5 शिवशक्ती खारघर. बरेचसे पॅकर्स असतात जे टीमला पॅक करत असतात आणि बऱ्याचशा नवीन नावाने हे संघ मैदानामध्ये उतरत असतात, स्वतःचा खेळ मैदानामध्ये दाखवत असतात. आणि असंच एक नवीन नाव आपण बघितलं ACC रोहिंजन आणि MK5 खारघर या दोन टीम्समध्ये हा मॅच असेल 5 ओव्हरचा आणि
2 षटक असतील पॉवर सर्कलचे. कारण आज आपण बघितला तर या स्पर्धेतील मेगा फायनलचा दिवस, कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ राहिला टीम न्यू यंगस्टर सिद्दीक करवले या संघाचा, आणि त्यांनी थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवला. आणि आज या 8 संघांमध्ये आपण बघतोय हे अतिशय नावाजलेले संघ आपण म्हणू शकतो. रोहिंजन असेल, खारघर असेल, नेवाळीपाडा असेल, वावंजा असेल, नितलास असेल, खोणी असेल किंवा पाली असेल किंवा सांगडे असेल, हे एक अतिशय याच दरम्यान तळोजा मजकूर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राहुलजी भोईर यांचं आगमन झालंय. मान्यवरांना विनंती करतो की आपण कुठेही असाल तर या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. चला मॅच स्टार्ट होते. 2 फलंदाज मैदानामध्ये. ऋतिक आणि सुजित ही जोडी, याच पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट होतीये. सलामी गोलंदाज ओमकार पाटील, बरीचशी वर्ष खारघर संघाला दिलेला हा खेळाडू, ज्याच्या नावाने हा संघ देखील ओळखला जातो. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून ऑलराऊंड परफॉर्मन्स नेहमीच पाहिलाय. लेफ्ट प्ले, पहिला चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त. ज्याप्रमाणे नाव घेतलं होतं त्याप्रमाणे खेळ या मैदानावरती दाखवत असताना ओमकार पाटीलनं एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. सुजित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे ओमकारनं. 5 षटकाचा मॅच आहे. जास्तीत जास्त धावा कुठनं गरजेचं आहे, कारण या विकेटवरती धावा बनतात. कारण काल आपण बघितलं तर 70 पार या मैदानावरती बऱ्याचशा सामन्यामध्ये आपण बघितल्या. मात्र 1 डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानामध्ये सर्वेशला 5 रन गेले 1 डाऊन साठी, कारण पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या सुजित पाटीलच्या रूपात मिळालेला मोठा धक्का आणि त्यानंतर आलेला फलंदाज सर्वेश. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू स्वेअर घोषित करतात. अवांतर धावेने अकाउंट ओपन केले जाते टीम रोहिंजनचं. 1 धाव. अतिशय चांगले दोन्ही संघ, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगला क्रिकेट या क्रिकेट विश्वामध्ये बघायला मिळाला आहे. मात्र यावेळी खेळून काढला चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. मिसफिल्ड होते त्या ठिकाणी रोहित होते आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या षटकात येणारा हा पहिला दणदणीत चौकार. अतिशय चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. पॉवर प्लेचा फायदा आपण बघितला. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची दिली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि सरप्राईज डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. आणि यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 1 तेरी तो 1 मेरी असं मैदानावरती दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतायत. गोलंदाज करतोय यावेळी ओमकार पाटील. यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू थांबणार नाहीये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. इट्स अ बिग हिट. 6 रन्स. थँक्यू. 4 चेंडू 11 धावा. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला त्यानंतर सर्वेशने काय स्टार्ट दिलाय. शॉर्ट पिच चेंडू खेळून काढलाय. पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर येणारा हा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. चौकार. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते. ज्या ठिकाणी मिसफिल्ड झाली त्या ठिकाणी फक्त सिंगल होता आणि त्या मिसफिल्डच्या नंतर काय जबरदस्त बॅटिंग केली जाते सर्वेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. प्रॉपर टायमिंग मिस टाइम. यस, क्षेत्ररक्षक जज करतो. वेल जज वेल कॅच. पहिल्या षटकामध्ये मिळणारा हा दुसरा झटका.
सर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकामध्ये सांघिक धावा धावपळ करते लागल्यात. तब्बल 14 रन्स, 2 गडी बाद. सर्वेशनं काय जबरदस्त सर्वेशनं काय जबरदस्त बॅटिंग केली मैदानामध्ये, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 14 धावेची बहारदार इनिंग या पहिल्या षटकामध्ये दिले. त्यानंतर त्याला देखील ओमकारनं बाद केलंय. म्हणजे ओमकारचं षटक ड्रॅमॅटिक षटक आपण म्हणू शकतो, कारण 2 गडी देखील बाद केले आणि धावा देखील खर्च केल्यात. धावसंख्या धावपलकावरती लागली आहेत 15 धावा. सलामीसाठी आलेला फलंदाज ऋतिक पाटील अद्यापपर्यंत आपण बघितलं तर नॉस्ट्राईक एंडवरती होता. आता मात्र स्ट्राईक एंडवरती खेळताना आपण बघू शकतो, कारण ऋतिक हा या टीमचा बॅकबोन आहे आणि या खेळाडू जर मैदानामध्ये चालला तर रोहिंजन संघ बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असतो. मात्र या मैदानावरती ती खेळी तो प्रदर्शन बघायला भेटेल का? वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. गोलंदाज सिद्धांत राईट आर्म ओव्हर द विकेट ऋतिकसाठी. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू यस पंच आमच्याकडे वळत असताना आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. या अवांतरने सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 2 गडी बाद, 16 धावा. पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक. षटकामध्ये डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघू शकतो. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलंय गोलंदाज सिद्धांतच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. पुन्हा एकदा 30 लाईन, 30 दिशा आणि यावेळी देखील आउटसाइड दी ऑफ स्टंप येणारा हा या षटकातील बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. या अवांतर धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. ऋतिक मैदानावरती खेळतोय. अद्याप कोणत्याही चेंडूचा फेस केला नाहीये, मात्र तो चांगली फलंदाजी दाखवेल का? शॉर्ट पिच लाईनचा चेंडू म्हटल्याप्रमाणे, कारण ऋतिक मध्ये ती क्षमता आहे आणि त्याने दाखवून दिलंय. येणारा पहिला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर, दणदणीत षटकार. ऋतिक या टीमचा बॅकबोन आहे, मी आधीच म्हटलं होतं आणि ते दाखवले आहे. आपल्या इनिंगची सुरुवात 6 धावेने केली आहे. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. रोहित आहे त्या ठिकाणी. यावेळी कोणतीही मिस्टेक नाहीये. यावेळी मोठा झटका भेटतोय टीम रोहिंजनला. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. ऋतिक बाद झालाय. ज्या ऋतिकनं आपल्या इनिंगची सुरुवात 6 धावेने केली होती, मात्र त्याला देखील सिद्धांतने बाद केलंय. म्हणजे कोणत्याही फलंदाज मैदानावरती तग धरून क्रिकेट खेळत नाहीये, कारण आपण बघितलं धावा तर बनतायत, मात्र विकेट देखील मैदानावरती तेवढ्याच जात आहेत. कारण आपण बघितलं पहिल्या चेंडूवर सुजित बाद झाला, त्यानंतर सर्वेशनं चांगली फलंदाजी दाखवली आणि सर्वेश देखील ओमकारच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर स्ट्रायकेंडवरती आपण बघितलं तर ऋतिक ज्यानं षटकार तर ठोकला, त्यानंतर तो देखील येणाऱ्या पुढच्या चेंडूवर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक अतिशय चांगला झेल रोहितच्या माध्यमातून आपण बघितला आणि तो फलंदाज देखील बाद झाला. 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय रोहन पाटील.
रोहन पाटील जातोय मैदानावरती, 5व्या क्रमांकावर फलंदाज. तर सिद्धांत ज्यानं केलेलं कमबॅक, कारण बॅक टू बॅक 2 वाईट देखील या षटकामध्ये आले होते. यॉर्क लाईनचा चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. ओमकार येत आहेत त्या ठिकाणी, फक्त आणि फक्त सिंगल. मेरिटनुसार क्रिकेट खेळणं तेवढंच गरजेचं या मैदानावरती, कारण धावा बनतायत. सेट होणं महत्वाचं आहे, पार्टनरशिप करणं महत्वाचं आहे. मात्र ते या मैदानावरती घडेल का? कारण ह्या सिंगल धावेनं धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. 24 धावा. षटकातील 3 चेंडू संपन्न झाले, 24 धावा धावपलकावरती लागली आहेत. दुसरं पॉवर सर्कलचं षटक, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लेंथ लाईननं भरलेला चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मी म्हटलं होतं चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र ऑफ साईडचा चेंडू आपण बघितले, ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न बरेचसे फलंदाज ट्राय करतात पॉवर सर्कलमध्ये, कारण आपण बघितलं तर फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं डीप मध्ये या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षण आपण बघतोय, आणि त्यांना गॅप भेदण्याचा प्रयत्न बरेचसे फलंदाज करत असतात. मात्र या ठिकाणी विफल झालेला प्रयत्न. यावेळी चेंडू गॅप शॉट सिलेक्शन अलॉंग दी कार्पेट, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दन 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 करत सीमा रेषे बाहेर चौकार. काय जबरदस्त गॅप शोधला. पॉवर सर्कलचा हाच तर फायदा असतो, नेहमी फलंदाज हावी होत असतात, आणि यावेळी येणारा हा चौकार. पुन्हा एकदा बॅटचे आउटसाइड एज, आणि काय जबरदस्त यष्टीरक्षण. सूरज पाटील होते त्या ठिकाणी, काय जबरदस्त झेल पकडलाय. यावेळी ज्या फलंदाजांना चौकार दाखवला होता राज पाटीलनं, त्याला देखील परतावं लागतंय. राज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, त्यानंतर दुसरा षटक सिद्धांतने हाताळलं, त्याच्या षटकामध्ये आला 13 धावा. म्हणजे पॉवर प्ले संपन्न झालाय. 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा मैदानावरती. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम रोहिंजन एसएससी रोहिंजन विपक्ष MK5 शिवशक्ती खारघर, असा हा पहिला मॅच आजच्या दिवसातील. काय जबरदस्त स्टार्ट राहिली आहे दोन्ही टीम्स कडनं मी म्हणेन, कारण धावा देखील झाल्यात आणि विकेट्स देखील आलेत. कारण 2 षटकामध्ये 28 धावा, 14च्या सरासरीने चांगली फलंदाजी आपण म्हणू शकतो. तदनंतर 28 धावा करताना 4 फलंदाजाला माघारी यावं लागले, हे देखील खराब गोष्ट असेल बॅटिंग करत असताना टीम रोहिंजनसाठी. यस, पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप येणारा हा तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर वाईड बॉल. या अवांतरने सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. 29 धावा. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. प्रणव येतोय. फ्रेश गोलंदाज देखील वापरलाय तिसऱ्या षटकामध्ये देखील, कारण आपण बघितलं 5 ओव्हरचं मॅच आहे. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू इनसाइड एज होती. ज्या यष्टीरक्षकानं मागच्या षटकामध्ये अतिशय चांगला झेल टिपला होता शेवटच्या चेंडूवर सिद्धांतच्या, मात्र त्याच यष्टीरक्षकानं झालेली ही चुकी रोहनला मिळालेलं जीवनदान. निर्धाव चेंडू येतो. सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 29 धावा. प्रणव पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, चेंडू प्रॉपर टायमिंग, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू वन बाउन्स सीमा रेषे बाहेर चौकार.
बनवणारा पाहिजे. मी म्हटलं होतं 5 षटकामध्ये कालच्या दिवसामध्ये तब्बल 70 पार बऱ्याचशा मॅचमध्ये झाल्या. या अनुषंगानं चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये करणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र त्याला दिशा देत असताना, या स्कोरिंगला दिशा देत असताना आपण बघतोय रोहनच्या माध्यमातून चांगली सुरुवात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू गोलंदाज करतोय काय आणि फलंदाज त्याचा घेतोय फायदा. येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. जाते फ्रेश गोलंदाज वापरणं महागात पडलं टीम खारघरला. कारण ओमकार देखील चांगला गोलंदाज आहे. त्यानं पहिलं षटक हाताळलं, तदनंतर सिद्धांतने षटक हाताळलं. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलं प्रणवला, ज्याच्या गोलंदाजीमध्ये अतिशय खराब गोलंदाजी आपण बघू शकतो. पुढचा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, इनसाइड एज शॉट फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केले जाते. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. कमबॅक केलं जाते कारण या विकेटवर धावा रोखणं थोडं अवघड आहे गोलंदाजासाठी. मात्र ते कार्य करत असताना या मैदानावरती प्रणवच्या षटकामध्ये येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये तब्बल आपण बघितलं तर 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 17 धावा अद्यापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून रोहन स्ट्रायकेनवरती प्रॉपर टायमिंग ओव्हरपिच चेंडू होता, ह्याला सोडणार नाहीये हे दाखवत असताना रोहनच्या बॅटमधनं येणारा हा तिसरा षटकार. पाटील या षटकाराच्या मदतीनं संघाचा अर्धशतक कंप्लीट होतंय. 3 षटकामध्ये तब्बल 51 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत रोहनच्या या बॅटिंगसाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे मैदानावरती आणि वैयक्तिक खेळतोय 2 षटकार आणि 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं तब्बल 23 या धावेनं काय जबरदस्त योगदान राहिलं टीमसाठी. मात्र आता नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक असेल. ज्या ओमकारनं पॉवर सर्कलचं पहिलं षटक हाताळलं होतं त्या ओमकारवर मात्र विश्वास दाखवला संघनायकानं. या 4थ्या षटकामध्ये कमबॅकची गरज आहे या टीमला. कारण धावपलकावरती लागल्यात 51. 17च्या सरासरीने धावगती उभारली जातीये. टीम ACC रोहिंजन या टीमच्या माध्यमातून काय जबरदस्त फलंदाजी दाखवली जाते रोहनच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये तू डाल मै मार ही परिस्थिती आपण बघितली आणि तदनंतर येणारा हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक. कमबॅकची गरज असेल टीम MK5 शिवशक्ती खारघर या टीमला. गोलंदाज सज्ज ओमकार पाटील. शॉट व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. ओव्हरपिच चेंडू जाते लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दणदणीत येणारा हा या षटकामधील पहिला षटकार. थँक्यू. रोहन मारतोय तर मी का नाही मारू शकत सांगत असताना विपुलनं देखील सुरुवात केली आहे षटकारानं ओमकार पाटील या गोलंदाजावर. मात्र यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. इझी झेल होता, लॉलीपॉप झेल आपण म्हणू शकतो. मात्र चौकारामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र मिसटाइम झाला होता. मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये झेल ड्रॉप झालाय. हे झेल किती महागात पडू शकतं कारण रोहन स्ट्रायक वरती आला. ही महत्वाची बाब असेल टीम ACC रोहिंजन साठी. या एका धाव्यानंच धावसंख्या धावपलकावरती 58 धावा. 58 धावा धावपलकावरती. मॅच बॉल आलाय मैदानावरती. ज्या चेंडूला वारंवार सीमारेषे बाहेर पाठवलं जातं तो चेंडूची वाट नेहमीच पाहिली जाते एखादा बॅट्समन कडनं आणि तेच या मैदानावरती घडत असताना रोहनच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट.
शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू थांबणार नाहीये. यस, पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. येणारा हा षटकामधील दुसरा षटकार. थँक्यू डीजे. का का त्या चेंडूची वाट पाहिली जाते सांगत असताना रोहन पाटील. यावेळी यॉर्क लाईनचा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो वन बाउन्स सी मारेशे बाहेर, चौकार. पाटील यावेळी यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षण जज करतो. वेल जज, वेल कॅच. डीप मिड विकेट रिजन मध्ये रोहनची कॅच आणि रोहनला परतावं लागतंय. रोहन बॅक टू द पवेलियन. सौरभ, आपण बघितलं एसीसी रोहिंजन टाळ्या होत आहेत फलंदाज रोहनसाठी, ज्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं तब्बल 33 धावेची बहारदार इनिंग. त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ राहिलाय. फलंदाजीच्या माध्यमातून आपण बघितला सांघिक धावसंख्या धावपलकावरती 4 षटक संपन्न, 68 धावा. एसीसी रोहिंजन म्हटलं तर मधुकर पाटील, ज्याच्या नावाने बरीचशी वर्ष हा संघ क्रिकेट खेळत राहिला, ज्याच्या नावाचा दबदबा राहिला. मात्र आज कुठे ना कुठे मिसिंग आहे त्या टीम मध्ये. कारण आपण बघितलं सध्या वेळ खूप कमी असतो क्रिकेटसाठी. बिझनेस असेल किंवा घर असेल सांभाळणं, त्यामुळे टाइम खूप कमी मिळतं क्रिकेटसाठी. मात्र त्यांना देखील देऊया शुभेच्छा आणि जाऊया मैदानाकडे, जिथं 4थं षटक संपन्न झालं 4 षटकाच्या समाप्तीनं. सांघिक धावसंख्या 68, जी सरासरी 3 षटकामध्ये होती ती कायम राखण्याचं कार्य या मैदानावरती 4थ्या षटकामध्ये देखील झालं. आणि 4थ्या षटकामध्ये देखील 17 धावा खर्च केल्या ओमकार पाटीलनं. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 68 रन्स. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक आपण बघू शकतो सूरज पाटील, ज्याच्या नावावर एक 4 व्हीलर कार देखील राहिली आहे. असा हा गुणवान खेळाडू गोलंदाजच्या भोवऱ्यावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि चेंडू येतोय डीप फाईन लेग रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट. दन 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 सी मारेशे बाहेर, चौकार. थँक्यू. ज्या विपुलनं आपल्या इनिंगची सुरुवात षटकाराने केली होती, तोच विपुल यावेळी या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना चौकार ठोकतोय. पुढचा चेंडू यावेळी देखील यॉर्क लाईनचा चेंडू होता. मिस टाइमिंग शॉट. ओमकार चेंडू काढली. फलंदाज विपुल याला परतावा लागेल. विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. कमबॅक केलं सूरजनं देखील. चला नेक्स्ट मॅच असेल टीम सृष्टी 11 नेवाळीपाडा आणि वावनच्या टीम. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी लगेच समालोचन कक्षामध्ये यायचंय. टीम वावनचा विपक्ष सृष्टी 11 नेवाळीपाडा हा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा मॅच असेल. सूरजनं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर आपण बघितला चौकार ठोकला होता, तदनंतर कमबॅक केलं. यॉर्क लाईनचा चेंडू होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईनच्या चेंडूला मारण्यासाठी आपण बघितलं आर्म महत्वाचे असतात, मात्र ताकद कुठेतरी कमी पडली आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल
ओमकार पाटीलकडनं कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि विपुल याला परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय संकेत. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू खेळून काढला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण फंबल झालं होतं त्या ठिकाणी, मात्र स्वतःला सावरलं आणि फक्त सिंगल रन. या सिंगलच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती 73 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. स्ट्राईक एंड वरती सौरभ येतोय. सौरभ देखील आपण बघितलं तर पहिला चेंडू फेस करेल. 5 षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. 5व्या षटका अखेर या षटकामध्ये नेहमीच हाणामारी होत असते, मात्र कोटेगावने सुरेशचं कौतुक करावं लागेल, ज्याच्या माध्यमातून कमबॅक केलं जातं या षटकामध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस डिलिव्हरी, हे अनुभव असतं आणि बरीचशी वर्ष क्रिकेटला दिल्यानंतर येणारा अनुभव या मैदानावरती पणाला लावत असताना गोलंदाज सूरज पाटील, ज्याच्या माध्यमातून स्लोअर चेंडू फेकला गेला. कारण आपण बघितलं शेवटच्या षटकामध्ये बॅट्समन नेहमीच मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट जोरात फिरवत असतात, त्याचा फायदा घेत असताना गुणवान गोलंदाजी. यावेळी मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येणारा हा दन 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 दणीत षटकार. या षटकाराच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती तब्बल 80 धावा. काय जबरदस्त बॅटिंग राहिली या पहिल्या सत्रामध्ये. या सकाळच्या सत्राला, थंड वातावरणाला गरम करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर तो टीम आहे ACC रोहिंजन, ज्यांच्या बॅटमधनं चौकार आणि षटकार बघायला भेटले आणि सांघिक धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 80 धावा. षटकातील पुढचा चेंडू सूरज पाटील तयार. यावेळी देखील यॉर्कलाईनचा चेंडू, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. या षटकामध्ये येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. फलंदाज संकेतच्या माध्यमातून शेवट गोड केलाय आणि या षटकाराच्या मदतीनं सांघिक धावपलकावरती लागली आहेत 86 धावा, 86 रन्स. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. संकेत 8व्या क्रमांकावर आलेला फलंदाज. म्हणजे आपण आजकालचं क्रिकेट जर बघितलं ना तर कित्येक संघामध्ये 8वा असेल, 9वा असेल, 10वा असेल, बऱ्याचशा प्लेयर्स आहेत ना षटकार मारण्याची ताकद ठेवतात आणि ते दाखवून दिले या मैदानावरती संकेतनं. कारण संकेत या संघाचा सलामी गोलंदाज आहे, मात्र त्याच्यावर आलेली ही फलंदाजी वेळ त्याने दाखवून दिलं की मी देखील करू शकतो आणि हे त्याने करून दाखवलंय. षटकामधील शेवटच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार आले. सांघिक धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 86 धावा आणि 87 धावेचं लक्ष. येणारं दुसरं सत्र ह्या धावा चेज केल्या जातील की रोहिंजन संघाकडनं डिपेंड केल्या जातील, हे धावतं वर्ण ऐकवण्यासाठी आपण जाऊया माझे साथी समालोचक मनोज ठाकूर शिरोली. ओव्हर टू मनोज. थँक्यू डीजे. थँक्यू साजिद. आपण व्यासपीठाकडे बोलूयात 2 मिनिटं, पण आपण इथे शुभागमन आपण इथे विनंती करूयात आमचे सन्माननीय बालारामजी पाटील यांना. आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. बाबा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय आमचे मंगेशजी मुंबईकर यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे, तर सर्व ग्रामस्थांना विनंती करेन आपण येऊन व्यासपीठावरती स्थान बनवा. इथे व्यासपीठाकडे बोलूयात, आपण शुभ सन्मान करूयात. इथे आमचे मुख्य मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल कॅटरसचे आमचे सन्माननीय राजू शेठ यांचा इथे विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. इथे मी विनंती करेन आयोजक टीमला, पंकज दादा यांना आपल्या शुभ हस्ते आपण राजू शेख यांचा हा विशेष मान सन्मान करायचा आहे. महेंद्र दादा मडवी यांच्या शुभ हस्ते हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यानंतर रोहित दादा भोईर आणि त्याचनंतर राजू शेठ यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचनंतर सन्माननीय आमचे कैलासजी भोईर यांचा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेन कैलासजी भोईर यांना आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला दोन्ही टीम लक्ष असू द्या. पहिली फेरी झाली
आपण प्रवेश फी जमा करा. आणि सर्व टीमला विनंती करतो, आपण जेव्हा नाणेफेकी करायला याल ना तेव्हा मित्रांनो आपण प्रवेश फी जमा करा. चला नेक्स्ट मॅच नेवालीपाडा संघनायक आलाय. वामनजे संघ संघनायक अक्षय खैरे आपला संघनायक पाठवा. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. चला वामनजे संघ आपला संघनायक येऊ द्या. नेवालीपाडा संघनायक आलाय. वळूयात मॅच कडे, जिथे आपल्याला मॅच पाहायला मिळते. सन्माननीय आमचे बालारामजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा, ग्रामस्थ मंडळ तलोजे भोईरपाडा यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पाहुणे आपण आलात, मने प्रसन्न झाली. अर्पुण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेम बरे स्वागत करू मान्यवरांचे, आणि त्या मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय तलोजे भोईरपाडा गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना विनंती करेन, ग्रामस्थ मंडळ तलोजे भोईरपाडा आपण सर्वांनी येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. चला वामनजे संघ हा शेवटचा कॉल असेल, आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. नेवालीपाडा संघाचे संघनायक इथे येऊन उपस्थित राहिलेत. वामनजे संघ संघनायक आपण लगेच या. थँक्यू 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 डीजे. आज आपल्याला वाढदिवस पाहायला मिळेल, प्रथम वाढदिवस. कुमार शिव रोहित भोईर यांचा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तलपत राहो. शिव रोहित भोईर आपणास बाला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आता स्क्रीनवर पाहतोय, खरं तर शिव रोहित भोईर बाळांचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना संपूर्ण भोईर परिवार त्याचा आज वाढदिवस सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बालाला उदंड आयुष्य लाभो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. वळूयात मॅच कडे. सन्माननीय आमचे विलासजी घरत आणि विलासजी घरत पापडीचा पाडा आणि आमचे त्यांच्या समवेत चला बोलूयात मॅच कडे. तिथे पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. बनवायचे धाबांचा विचार केला तर धाबा बनवायचे तब्बल 87 चं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. टी फॉर टॅट इथे उत्तर द्यावं लागेल, मोठी सुरुवात दमदार करावी लागेल. पहिलाच फटका तिथे चेंडू फ्लाय झालाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. ही दमदार सुरुवात टी फॉर टॅट इट का जवाब पत्थर से देत हुए. पहिल्याच बॉल वरती दमदार षटकार ओमकारच्या बॅटमधना. ही पहिलीच दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार पाटील हे मोठं अस्त्र आहे खारघर टीमचं, आणि त्याच्या बॅटमधून हा पहिल्याच बॉल वरती दमदार षटकार पाहायला मिळाला. कारण तेवढं मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा जर पाठलाग करायचा असेल तर हे मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि तशीच सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. ओमकारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार. पुढचा बॉल सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू निघून चाललाय ब्लॅक स्क्रीन वरती. हा दुसऱ्या बॉल वरती दुसरा दे धक्का, खेच छक्का ठोकलाय. अजून एक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झाले या मैदानावरती पापडीचे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विलासजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपण आलात, या आपली स्पर्धा, आपली या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू मनोज. थँक्यू. दोन चेंडू दोन दमदार फटके आपल्याला ओमकार पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. टी फॉर टॅट वीट का जवाब पत्थर से देंगे. आणि ती भूमिका आता मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. काय कमालीची फटकेबाजी आहे, कारण टार्गेट तेवढं मोठं आपल्याला पाहायला मिळत आहे. 87 धावा चेस करायचे आहेत. चला वामनजे संघ संघनायक येऊ द्या, शेवटचा कॉल आहे. पहिली ओव्हर संपायच्या आत आपला संघनायक नाही आला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल.
पुढचा बॉल अजून एक फटका तेवढाच ताकदवर. ही आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला ओमकारच्या बॅट मधून पाहायला मिळते. काय दमदार फटका होता. चेंडूला सरळ लॉक ऑनच्या डोक्यापर्यंत लॉफ्टेड ड्राईव्ह केला. सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू 18 धावा. काय दमदार फटकेबाजी ओमकार पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. 87चं टार्गेट आहे आणि अशी फटकेबाजी करणं तेवढंच महत्वाचं असेल. आता चर्चेनं उदाहरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. तिथे आता कानमंत्र देत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र संकेतवरती आता प्रेशर असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आता आलतोय जरूर, मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ले चढवलेत ओमकार पाटीलला. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार असेल, मात्र खूप विचार करून तिथे गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल पहा. काय गोलंदाजी होती तिथे. यष्टीरक्षक चुकले. चेंडू निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. काय कमालीची दमदार सुरुवात आपल्याला ओमकार पाटीलची पाहायला मिळते. चला स्पीडअप करा मित्रांनो. लक्ष असू द्या, आपण कुठलीही टीम मटिंग घ्यायची नाहीये. आपण स्पीडअप करायचं आहे. वामनचे संघनायक आम्ही वारंवार कॉल करतोय. आयोजक टीमचा आम्हाला कॉल येतोय. वामनचे संघ आपण या प्लीज. वळूयात मॅचकडे. मॅच दमदार होईल या मात्र काही शंका नसेल, कारण ओमकार पाटीलने दमदार फटकेबाजी करत दमदार सुरुवात केली आहे. पुढचा बॉल अजून एक उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरना. हा हाय अँड हँडसम अजून एक दमदार षटकार. जे पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की धाबांचा डोंगर उभा केलाय, मात्र तो धाबांचा डोंगर चढत असताना ओमकार पाटीलची काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार षटकार. 6-6-4-6 असा नंबर त्यानं डायल केलाय. चला वामनचे संघनायक अक्षय पाटील आमच्या सोबत जोडलेत. अक्षय आपलं मोस्ट वेलकम. पहिलं षटक जसं संपेल आपण लगेच नाणेफेकी करून घेऊयात. वळूयात मॅचकडे. शेवटचा बॉल आहे. 28 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार पाटीलनं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत. पुढचा बॉल हो आडव्या बॅटनं हा पहिला अलॉंग द कार्पेट बॉल खेळलाय ओमकार. आले फक्त एकच धाव. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावांचा विचार केला तर 29 धावा धाव पुस्तकावरती. हॅलो 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 डीजेवाला. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला आपण नाणेफेकी करूयात. मी विनंती करेन बालारामजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. पुढची लढत एका बाजूला नेवालीपाडा, एका बाजूला श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे. हे दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत करताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरी मॅच आपल्या भेटीला येईल. तिथे नाणेफेकी करतील आमचे बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. हॅलो चेक. वळूयात मॅच कडे. मॅच ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तिकडे नाणेफेकी करतायत आमचे मुख्य मान्यवर बालारामजी पाटील साहेब, तलोजे भोरपाडा ग्रामस्थ मंडळ त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी जिंकले टीम वामनजे.
अक्षय आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. गोलंदाजी, चला गोलंदाजी निवडले म्हणजे संघ. थँक्यू सो मच. सन्मान्य आमचे विजयजी राजे तलोजे मजकूरचे यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. दादांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान्य आमचे गोवर्धनजी मडवी त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. वळ्यात मॅच कडे या चेंडूवरती काय घडलं, या चेंडूवरती आल्यात 2 धाबा. 2 धाब्यानं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती 31 धाबा आता जोडल्या जात आहेत. काय कमालीची फटकेबाजी सुरू आहे, प्रतिहल्ला सुरू आहे, प्रतिहल्ला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा या ग्राउंडवरती जर विचार केला या मैदानाचा, तर या मैदानावरती धावा बनताना आपल्याला कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. आणि आजचा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनलचा स्विच इट ठोकलाय. अजून एक दमदार षटकार ओमकार पाटील साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. खूप सुंदर फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मन जिंकलेत संपूर्ण प्रेक्षकांची, मंत्रमुग्ध करून सोडले. फलंदाजी करत असताना ओमकार पाटीलना 37 धावा आणि त्या 37च्या 37 धावा ओमकार पाटीलच्या बॅटमधून आल्यात. हेही वैशिष्ट्य आहे हे ओमकार पाटीलचं, कारण खारघर संघाचं हे मुख्य अस्त्र आहे ओमकार पाटील म्हटलं तर. 37 धावा तब्बल धाव पुस्तकावरती. फक्त 8 चेंडूंचा खेळ संपलाय. असं वाटलं होतं पहिल्या सत्रामध्ये 87चं टार्गेट आहे साजिद. असं वाटलं होतं की धावा चेस करणं थोडं कठीण जाईल, मात्र जी दमदार सुरुवात केली आहे ओमकार पाटीलनं, मन जिंकून ठेवलेत. बोलावे शब्द तेवढे अपुरे आहेत या फलंदाजासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. आता थोडा अडचणीमध्ये असेल रोहिंजन संघ, त्यांना प्रतिहल्ला करावा लागेल. पुढचा बॉल अजून एक उडवलाय. फटका दमदार लॉक ऑनच्या डोक्यावरना. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय. अजून एक दमदार षटकार. त्रेचाळीस धावा तब्बल, आणि त्याही 43च्या 43 धावा ओमकार पाटीलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी सुरू आहे. एकटाच मॅच जिंकवतोय की काय. 9 चेंडू मध्ये त्यानं 43 धावा मारल्यात. त्याच्या माध्यमातून 1 चौकार 6 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 477.78चा स्ट्राईक रेट ओमकारचा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्विच इटचा मारा तिथे प्रयत्न होता, पंचांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. अमांतर बॉल इथे घोषित केला. अनिल टेंबे सर यांचा इशारा आलाय. हा बॉल वाईड आहे आणि 1 धाव संघ पुढे सरकेल 44 धावांवरती. 9 चेंडू 43 धावा. ओमकार पाटील वन साइड हिरो असं म्हणावं लागेल, मात्र तेवढाच सुंदर बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तिथे फेकले आणि हा पहिला बॉल डॉट केलाय ओमकार पाटील. 10 चेंडू तो खेळलाय, मात्र 10 चेंडू मधील हा पहिला बॉल असेल की जो डॉट गेलाय. गोलंदाजी करावी लागेल, अशीच गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय. 4 साठी येतोय चौकार. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील ओमकार पाटील. 11 चेंडू 47 धावा नाबाद केली. 1 साइड हिरो आणि एकटाच मॅच जिंकवतोय की काय. ही विकेट खूप महत्वाची असेल. रोहिंजन संघाला काहीतरी आपला रचाबा लागेल आणि ही विकेट काढावी लागेल.
चला तिथे फलंदाज सेट नव्हते, पुन्हा एकदा सेट असतील ओमकार पाटील. पाच संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. याचं कारण म्हणजे खारघर गावचा ओमकार पाटील. 5 चेंडू 19 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा उडवलाय, चेंडू निघून चाललाय 4 साठी. एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसामधील पहिल्या 50 धावा ओमकार पाटील. नाबाद 12 चेंडू 51 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. एकदा मित्रांनो फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण टाळ्यांवरती जीएसटी नाहीये. काय कमालीची फटकेबाजी केली आहे. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धाव पुस्तकावरती डीजे. थँक्यू डीजे. ओमकार पाटील साठी पहा कॅश प्राइज आलंय. कुंदन पाटील यांच्या माध्यमातून ओमकार पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. 35 धावा अजून जिंकण्यासाठी पाहिजेत. 3 षटकाचा खेळ अजून शिल्लक आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 52 बनू शकतो ओमकार, तर 18 चेंडू मध्ये 35 का नाही होणार. मात्र आता कमबॅक करावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो. तुमचा आजचं संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. इथून संघर्षाला सुरुवात करावी लागेल रोहिंजन संघाला. पुढचा गोलंदाज रुद्राज. पहिलाच बॉल समोर फलंदाजी ट्रॅक वरती सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच डॉट बॉल आलाय. असे डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट मिळवावे लागतील. ओमकार पाटीलच्या विकेट कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. याच दरम्यान रोहिंजन गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक देखील आहेत. ते प्रमोदजी पाटील साहेब आले असतील तर या आपण देखील मंचावरती. थँक्यू. पुढचा बॉल आता लाईन चेक केली जाईल. तिथे यष्टी रक्षकाकडून चुकी होते. एक धाव सहजरित्या पूर्ण. ओव्हर थ्रोची दुसरी धाव तिथे धाडस करेल का ओमकार? कुठल्याही प्रकारचं धाडस करणार नाही. अवांतर बॉल आहे. एक धाव 1+1 अशी 2 धावा या चेंडूवरती मिळतील. हा बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा संघ जाऊन पोहोचलाय. 54 धावा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. समीकरण आता पाहिलं तर जिंकण्यासाठी अजून 33 ची गरज आहे. येणारे 17 बॉल आहेत. 33 ची गरज. समोर ओमकार पाटील. हा 1 साइड हिरो आहे. खारघर संघ म्हटला तर ओमकार पाटील पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्याची वर्णी लागली गेली ॲज अ कॅप्टन म्हणून, तो ओमकार पाटील. फुल टॉस बॉल होता. फुल टू वसूल करायचा होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. आलाय डॉट बॉल. असे बॉल फेकावे लागतील. ओमकार पाटीलची खूप महत्वाची विकेट आहे. ती जर विकेट मिळवली रोहिंजन संघाने तर रोहिंजन संघ अजूनपर्यंत कमबॅक करू शकतो. मात्र त्या विकेटकडे लक्ष केंद्रित करणं तेवढंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट आता मोठ्या पटक्यांपासून रोखलं जात आहे. रुद्रांश आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि त्याच्या माध्यमातून सुरेख बॉल तिथे डिस्पॅच केले जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती 55 धावा. आता सूरज आहेत. 15 बॉल 32 समीकरण आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतंय. माऊली लाईव्ह इव्हेंट्स यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण खूप चांगली तिथे लाईव्ह कव्हर त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. संपूर्ण मैदानाला लाईव्ह कव्हर करतायत. पुढचा बॉल आले फक्त एकच धाव. सूरज तिथे कुठलीही रिस्क उचलत नाहीये. फक्त सिंगल काढतोय. ओमकारला स्ट्राईक एंड वरती आणतोय. त्याला माहिती आहे की ओमकार पाटील क्षमता आहे, जबाबदारी स्वीकारली आहे. ओमकार पाटील 14 चेंडू 52 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत
2 षटक झाले, 4 चेंडूंचा खेळही झालाय आणि 56 धावा उडवलाय. लॉग ऑफला लॉफ्ट ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच अजून एक दमदार षटकार. थँक्यू सो मच. काय आक्रमण चढवलंय ओमकार पाटीलनं. संघ जाऊन पोहोचलाय 62 वरती. हा शेवटचा बॉल आहे. नवीन सुरुवात करावी लागेल. जेव्हा सर्वांना असं वाटतं ना की आपलं सगळं संपलंय, तेव्हाच खरी बेला असते नवीन सुरुवात करण्याची. आणि ती नवीन सुरुवात रोहिंजन संघाला करावी लागेल. निश्चय करावा लागेल. इथून कमबॅक करावा लागेल रोहिंजन संघाच्या गोलंदाजांना. कारण सामना अजून संपलेला नाही. सामना अजून बॅलन्स आहे. 13 चेंडू 25 धावा बनवायचे आहेत. एखादी मोठी विकेट इथून सामन्यामध्ये वापस आणेल, सामन्यामध्ये परत शिरकाव करेल रोहिंजन संघ. शेवटचा बॉल आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती 62 सॉरी माफ करा 62 धाबा धावपुस्तकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू 25. चला कुठलीही टीम मीटिंग नको. रोहिंजन संघ प्लीज विनंती करतो, कुठलीही टीम मीटिंग नको. लगेच आपण गोलंदाजाची निवड करा आणि लगेच क्षेत्ररक्षक सजवा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. पहिल्या षटकामध्ये आले 29 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 आणि तिसरं षटक खूप दमदार राहिलं. धावा आल्या फक्त 10. तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार येऊन सुद्धा 10 धावा खर्च केल्यात फक्त सर्वेशनं. काय कमालीची फटकेबाजी, काय कमालीची गोलंदाजी राहिली. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला सर्वेश पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी त्याचीही राहिली. चला स्पीडअप करा रोहिंजन संघ. चला पंच लक्ष असू द्या. अनिल टेंबे सर, आपण त्यांना वारंवार कॉल करा. कुठला इथे वेळ वाया घालू नका विनंती करतो. कारण आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री गुरुदत्त क्रिकेट संघ तलोजे भोईरपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2026 हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे 2 दिवसीय ही क्रिकेट शृंखला आहे, पण असं वाटतं की 5-6 दिवसाची लाखाची टुर्नामेंट आहे की काय. कारण 1 लाखाच्या टुर्नामेंटला लाजवेल अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिथे प्रथम पारितोषिक आपल्याला 50,000 व द्वितीय पारितोषिक 25,000 असं हे 2 पारितोषिक मालिका बेरसाठी स्पोर्ट्स सायकल ही पाहायला मिळते. आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी कूलर आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण आत्ताच म्हटलं की 1 लाखाची जी स्पर्धा असते असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मग चहू बाजूने जो आपल्याला पट्टा पाहायला मिळतोय भगवा वादळ या मैदानाच्या आतमध्ये, आणि मंचही तेवढाच मोठा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. जणू की 1 लाखाची स्पर्धा कव्हर होते की काय. आणि माऊली प्रसाद इव्हेंटचं खरं तर कौतुक करावं लागेल. कारण त्यांच्या माध्यमातून काय स्पर्धा लाईव्ह कव्हर करतायत ते. आणि जे प्रेक्षक ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूयात. ओमकार पाटीलचं सुद्धा कौतुक व्हायला हवंय. 7 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. काय कमालीची फटकेबाजी राहिली आहे. 16 चेंडू आणि 58 नाबाद खेळी आपल्याला ओमकारची पाहायला मिळाली. 12 चेंडू 25 गोलंदाजी ट्रॅकवरती विपुल. पहिलाच बॉल स्लोवर वन तिथे डिलिव्हर केलाय खोलवर टप्प्याचा. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. असे डॉट बॉल फेकावे लागतील. एखादी विकेट जर या मुवमेंटला मिळवली ना तर मॅच मध्ये कमबॅक करेल रोहिंजन संघ. अकरा चेंडू 25 ची गरज आहे. इथून जर सामना जिंकायचा असेल तर कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलं जात आहे. डायरेक्ट हिट मात्र तिथे बॅकअप आहे. रनआउटची संधी होती. जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर झाला असता तर रनआउटची शक्यता 99.99% तिकडे
होती, मात्र सेकंड अटेम्प्टला चेंडू तिथे गॅदर केला आणि फलंदाज सेफ आहेत. आता 10 चेंडू 24 धाबा. समोर ओमकार पाटील 16 चेंडू 58 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. इथून जर एखादी विकेट मिळवली तर मॅच मध्ये अजून मजा येईल. रोहिंजन संघ कमबॅक करेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 24 धाबा. समोर ओमकार पाटील. अजून एकही विकेट खारघर संघाने गमावली नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. विपुल पाटील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकावं लागेल. सापलं रचाबे लागतील, कारण 10 चेंडू 24 धावांची गरज आहे संघाला. इथून जर सामना जिंकायचा असेल तर एखादी विकेट डॉट बॉल फेकावे लागतील, कारण सामना थोडाशी पकड मजबूत आहे खारघर संघाची, कारण ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल तिथे पंचांचा इशारा येतोय वाईडचा. एक धाव अतिरिक्त तिथे ऍड केली जाईल. असे बॉल अपेक्षित नसतील संघाला, कारण धावांचा विचार केला आणि या मैदानाचा विचार केला तर चेंडू आणि धावांच्या मधलं जे अंतर आहे ते खूप कमी आहे. 10 चेंडू 23. पुढचा बॉल स्विच इट फेकून दिलाय. थर्ड मॅनच्या डोक्यावरून हा ब्रँडेड षटकार. पहा काय कमालीचा स्ट्रोक लगवलाय तिकडे ओमकार पाटीलला. संघ जाऊन पोचलाय 70 धाब्यांवरती. आता जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू 17 धाबा. इथूनही कमबॅक होऊ शकतो. जर तुमचे विचार मजबूत असतील तर तुम्ही इथून सामना जिंकू शकता. विचार बदला आयुष्य बदलेल, मात्र इथून विचार बदलणं गरजेचं आहे रोहिंजन संघाकडला. 9 चेंडू 17. पुढचा बॉल उडवलाय लॉक ऑनच्या डोक्यावर ना. अजून एक बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. आता सामना खुला करण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. संघ जाऊन पोहोचलाय 76. 76 धावा धाव पुस्तकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 8 चेंडू. आता फक्त गरज आहे 11 धाब्यांची. ओमकार पाटीलची आपण पारी पाहतोय, त्याच्या माध्यमातून 9 षटकार 3 चौकार 18 चेंडू 70 धावा तो खेळतोय. पुढचा बॉल फक्त डिले तिथे हलक्या हातानं पुश केलाय. एकचा प्रयत्न, दुसरीचा सुद्धा प्रयत्न. 2 धाबा सहजरित्या पूर्ण चित्त्याच्या चपलाईने केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकतोय. आता 78 वरती. 7 चेंडू आता 9 धाब्यांची गरज. 5-7 चेंडू मध्ये 9 धाबा सुद्धा रोखू शकतायत, मात्र गोलंदाजी तसं होणं गरजेचं आहे. 7 बॉल. आता गरज आहे जिंकण्यासाठी 9 धाब्यांची. कोणता संघ इथून बाजी मारेल, खारघर की रोहिंजन? सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे, मात्र रोहिंजन संघाला कमबॅक करावं लागेल. 7 बॉल न वाजताना अजून एक उडवलाय लॉक ऑनच्या डोक्यावरनं ओमकार पाटीलनं. अजून एक दमदार ठोकलाय षटकार. 4 षटक झालेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सामना खुला करत असताना संघ जाऊन पोचलाय 84 धाब्यांवरती. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी पाहिजेत फक्त 3 धाबा. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा. 6 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. वामनचे संघ आपले प्लेइंग 11 घेऊन आपण रेडी राहा. अक्षय लगेच आपण क्षेत्ररक्षक सजवा जसं सामना संपेल. नेवाली पाडा संघ आपली प्लेइंग 11 घेऊन आपण खेळाडू कक्षाकडे रवाना व्हा. तिथे आपण रेडी राहा. जसं सामना संपेल आपण लगेच स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला विनंती करतो सगळ्यांना, कारण आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. चला 6 चेंडू 3 धाबा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय रुद्राक्ष आलाय. त्यानं 10 धाबा खर्च केल्या. खर तर 4 गोलंदाज वापरले, त्यामधील रुद्राक्ष थोडा सक्सेस झालाय. त्यानं फक्त 10 धाबा खर्च केल्यात. मात्र आता त्याला 3 धाबा रोखायच्या आहेत. समोर सूरज पाटील आहे जो 4 चेंडू खेळलाय. त्याच्या बॅटमधून आपल्याला फक्त 2 धाबा पाहायला मिळत आहेत. तिथे वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. अवे फ्रॉम द बॉडी तिथे चेंडू डिस्पॅच केला आणि हा बॉल वाईट आहे असं पंचांनी घोषित केलंय. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. ओमकार पाटीलने काय फलंदाजी केली आहे. 78 धावा 87 मधल्या त्याच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे तिथं शॉर्ट पॉइंट लेगला. क्षेत्ररक्षक आयन मिळेल. एकच धाव फक्त आणि एका धाबेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती धाबा लगवल्या जात आहेत. छानशी आता जिंकण्यासाठी 5 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे फक्त एकच धाबेची. 5 बॉल 1 धाव इथे बनवायचे. सामना पूर्णपणे झुकला जातोय आता खारघर संघाच्या बाजूने. मात्र अजूनपर्यंत क्रिकेट संपलं नाही. 5 बॉल 1 धाव रोखली जाऊ शकते. क्रिकेट आहे. कित्येक मैदानावरती आपण 5 बॉल मध्ये 1 धाव रोखताना सुद्धा पाहिले आणि 1 बॉल मध्ये 5 धावा होताना सुद्धा पाहिल्यात. 5 बॉल आता 1 धाबेची गरज आहे. 5 क्षेत्ररक्षण व्यूहरचना केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 1 धाबेची गरज. नो बॉल आणि तिथे सामना जिंकलाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय. MK5 शिवशक्ती खारघर संघाने मॅच आपल्या खिशामध्ये घातली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम MK5 शिवशक्ती खारघर. हार्ड लक टीम ACC रोहिंजन संघ. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं खूप खूप आभार. चला आपण शेक हँड करायचा आहे आणि रोहिंजन संघ संघनायक आपला आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे. थँक्यू सो मच. धनराज फडके आणि कुंदन पाटील यांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक ओमकार पाटील साठी आलंय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओमकार पाटील, ज्याच्या बॅट मधून 21 चेंडू 78 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तो ओमकार पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. मी विनंती करेन मंगेशजी मुंबईकर आणि बालारामजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ओमकार पाटीलला इथे मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी द्यायची. खूप चांगला खेळ राहिला ओमकार. विश ऑल द बेस्ट. असाच खेळ करत राहा. याच दरम्यान पेठाली गावच्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तेजसजी केणी साहेब आलेले आहेत. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आपण कुठे असाल तर या मंचावर आपलं देखील स्वागत आहे. आणि MK5 शिवशक्ती खारघर संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण विनर वर्सेस विनर असे मॅच खेळवण्याचा डिसिजन आयोजकांनी घेतलेला आहे. सन्माननीय तेजसजी केणी, आपण या व्यासपीठावरती युवा उद्योजक आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सरचं हार्दिक स्वागत. ओमकार पाटील विश ऑल द बेस्ट. खूप चांगला खेळ राहिला ओमकार. कुठेच जायचं नाही ओमकार, लक्ष असू द्या. लगेच मॅच आहे. खारघर संघ लक्ष असू द्या. कुठेच जायचं नाही. लगेच मॅच खेळवली जाईल. विनर वर्सेस विनर. वळत मॅच कडे एका बाजूला श्रीमलंग वावंजे आणि त्यांना फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल नेबालीपाडा वावंजेचे आमचे मित्र अजयदादा पाटील. आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. चला मॅचला जसे सुरुवात होईल फर्स्ट इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूया. आमचे आजचे साथी समालोचक
आमचे मित्र साजिद मडवी यांचा. तोपर्यंत पहा, तोपर्यंत खारघर संघ विनंती करतो कुठेच जायचं नाही. थँक्यू सो मच.